अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात सीजेपी आणि विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर 36 दिवस आंदोलन केलं. सोनम वांगचुक यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलं नाही, पण मात्र विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्जचा निर्णय घेतला. पोलिसांनी मुलामुलींना अमानुष मारहाण केली. दिल्ली पोलिसांच्या कृत्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. मात्र पोलिसांच्या या अमानुष लाठीचार्जवर भाजप किंवा एनडीएच्या एकाही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पण आता प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर महायुतीचे मंत्री संजय शिरसाट हे अभिजित दिपकेंच्या घरी पोहोचलेत. शिरसाट यांनी दिपकेंच्या कुटुंबाची भेट घेत अभिजित दिपकेंच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की संजय शिरसाट दिपकेंच्या घरी कोणत्या कारणासाठी गेलेत. एनडीएतील पक्ष असलेल्या शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट दिपकेंच्या घरी गेल्यानंतर राजकारणात कोणते पडसाद उमटू शकतात पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिरसाट दिपकेंच्या घरी जाणं आवडेल का, तेही पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. अभिजित दिपके हे तरुणांसाठी अमेरिका सोडून भारतात परतले. त्यांनी भारतात आल्यानंतर तरुणांसाठी लढण्याचं ठरवलं आणि पहिलं आंदोलन जंतर मंतरवर केलं. त्यानंतर देशभरात आंदोलन केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा जंतर मंतरवर आंदोलनाला बसली. अनेक दिवस लढा दिल्यानंतर पोलिसांचा अत्याचार सहन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं. आता हे आंदोलन संपल्यानंतर देशभरात अभिजित दिपकेंचं कौतुक होत असताना महायुतीचे मंत्री संजय शिरसाट थेट अभिजित दिपकेंच्या घरी पोहोचले. यावेळी शिरसाट यांनी अभिजित दिपकेंच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. त्यांच्या आई वडिलांची भेट घेतली. त्यानंतर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजितला भेटायला अगोदरच यायचं होतं, मात्र त्याचे राजकीय पडसाद उमटले असते, त्यामुळे भेट टाळली. अभिजितला आता मोठं यश मिळालंय. तो माझ्या मतदारसंघातील आहे आणि माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करतो, त्यावेळेस त्याला भेटणं माझं कर्तव्य आहे. सरकारनं अभिजितच्या मागण्यांची सकारात्मक भूमिका घेतली असून त्यातून त्याला यश मिळालंय, असं संजय शिरसाट म्हणाले. हे बघ, आता हे आंदोलन संपलेलं आहे. आंदोलनातल्या ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. आता बाकीचे लोक का करतायत ते त्यांना माहिती. काही लोक टायमिंग साधायचा प्रयत्न करतात, त्याच्या मला वाटतं आता भाष्य करणं चुकीचं आहे. ज्यांनी ज्याच्या पद्धतीने क्रेडिट घ्यायचा जो काही प्रयत्न करतायत त्यांना घेऊ द्या. त्याबद्दल आमचं कोणतं म्हणजे त्याच्यावर आक्षेप असंच काही कारण नाही आहे. परंतु एक निश्चित आहे, या माझ्या मतदारसंघातल्या माझ्या एक मुलांनी देशामध्ये क्रांती निश्चित घडवलेली आहे आणि त्या क्रांतीचा परिणाम आपण सर्वजण पाहत आहेत. या एक आंदोलन करणारा विद्यार्थी ज्याचा राजकारणाशी गंध नव्हता, तो हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं आणि कोणताही अहमभाव त्यांनी त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले, मला हिरो बनवायच्या भानगडीत पडू नका, मी हिरो नाहीये. हे आंदोलन सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं होतं, तिथपर्यंत ते मर्यादित होतं आणि आता माझं आंदोलन संपलं हे काल त्यांनी जाहीरही केलं. म्हणजे एक ज्या विषयासाठी तो निगडीत त्यांनी आंदोलन केलं होतं त्या विषयापुरताच अभिजित दिपकेने आपलं आंदोलन केलेलं आहे. अभिजितला आता मोठं यश मिळालंय, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. म्हणजे नक्की या वाक्याचा अर्थ काय आणि शिरसाटांना नक्की काय म्हणायचंय? अभिजित यांचा लढा दिल्यानंतर एनडीएचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. म्हणजे प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा होता. नीट पेपर फुटीत सर्वात जास्त जबाबदार प्रधान हेच होते, असंही शिरसाट यांना म्हणायचंय का, असा प्रश्न निर्माण झालाय. कारण अभिजित यांनी आंदोलन केल्यानंतर एनडीएच्याच मंत्र्यांचा राजीनामा झालाय. एनडीएतील पक्ष असलेल्या शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजित दिपकेंना यश मिळाल्याचं म्हटलंय. त्यामुळे शिरसाट यांचं हे वक्तव्य वादात सापडण्याची शक्यता आहे. पुढे बोलताना संजय शिरसाट यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे. अभिजितच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांनी आपल्या पोळ्या भाजून घेण्याचं काम केलंय. अभिजित येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये घरी येईल. निश्चितच अभिजित जेव्हा महाराष्ट्रात येईल त्यावेळेस त्याच्या जीवितेला कुठलाही धोका होऊ नये त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्याला संरक्षण देण्यासाठी मागणी करेल, असंही शिरसाट म्हणाले. अभिजितला या महाराष्ट्रात आल्यानंतर तिथेही सुद्धा त्याला सुरक्षा दिलेली आहे. परंतु आता महाराष्ट्रात आल्यानंतर निश्चित मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याला सुद्धा सुरक्षता द्यावी. कारण या आंदोलनाचा काही लोकांनी चुकीचा वापर करू नये याची काळजी सरकार निश्चित घेणार आहे. म्हणजे आता संजय शिरसाट भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अभिजित दिपकेंसाठी संरक्षणाची मागणी करणार आहेत. ज्या दिपकेंमुळे भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्यांची विकेट पडली आहे, त्याच दिपकेंना मुख्यमंत्री आता संरक्षण देणार का, हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ज्या दिपकेंमुळे भाजपला तडे गेलेत, गेल्या 12 वर्षांपासून भाजपनं कितीही आंदोलन झाली तरी एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की हे यूपीए नाही एनडीए आहे, आमच्यात मंत्र्यांचा राजीनामा होत नसतो. त्यात भाजपला आज एवढा मोठा धक्का बसल्यानंतर 12 वर्षात पहिल्यांदाच एका मंत्र्याची विकेट गेल्यानंतर आता फडणवीस अभिजित दिपकेंना संरक्षण देणार का?
तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.